कसं आहे ना भावांनो, या आपल्या व्यवसायात ना इथं आपल्या दोन सुखाची रोटी मिळतात आपल्याला. म्हणजे कसं आहे ना, या कार्या जनावरांच्या धंद्यात ना अडचणी बी खूप आहेत. अडचणी तर सांगाल तर खूपच आहेत, पण कसं आहे ना, कारा धंदा म्हणजे आपला स्वतः धंदा म्हणून करावा लागते, असं काम आहे भावांनो. ह्या व्यवसायात असं आहे ना भावांनो, तुम्ही कुठे बाहेर जाऊ नाही शकत न. बाहेर गेल्या ना तर अडचणी म्हणजे काय, एक माणूस सतत त्याच्याकडे लागलाच, तर तसाच आहे या धंद्यात भावांनो. गवत काढायचं काम आपल्या घरात सुरुवात आहे. भावांनो, आपला मग पावसाचा आपला धान आहे. तर सध्या खात मारून आलाय, पण बिना खताचा पाऊस होता. शेणखताची पॉवर, एक म्हशीवाल्याची पॉवर, एक शेणखताची पॉवर पाऊस होता धान. तर राम राम भावांनो, काय म्हणतात तो सब मजेत पाहू शकता. आपल्याला ऊन खूप होती, पचिना वगैरे आला आता, तर ऊन तर गेली. आपलं काम सुरू आहे म्हशीचे चारावचं म्हणजे ते आपल्या तोंडाने चालतात. फक्त काय आपल्याला आपली सेफ्टी काडी धरून सनी फक्त राहावं लागते त्याच्या मग कसं आहे ना, जिकडे जिथे कोणीचं नुकसान नाही केलं पाहिजे ना. सगळी इकडे आता फसल लावून राहिले नाही का, म्हणून तर असं काम आहे भावांनो. पाहू शकता हे माझ्या मग आपण फसल आहे आता, इले म्हणजे वाचवण्याचं काम आपलं आहे ना. एखाद त्याच्या फसलमध्ये गेले तर एखाद काही नुकसानी केला तर तो आपल्याला म्हणाल ना. म्हणून भावांनो, आपण सेफ्टीसाठी आपण म्हशीसोबत राहतो ना, असं काम आहे भावांनो. असं आहे ना, जिसकी लाठी उसकी वशी, तसाच आपलं काम. तर राम राम भावांनो. तर भावांनो, पाहू शकता किती मस्त थंड वातावरण आहे आज. म्हणजे वातावरणमध्ये बदल झाले, थंड वातावरण आहे. तर आपल्या म्हशीला आता पावटणार आहे, कारण की थंडाचं असं वातावरणाला मस्त चरतात. कारण की तपन काय, ते काळी चमडी असते त्याला तपन जास्त लागते. तर मस्त थंड आहे तर वातावरण. आता आपल्याला म्हशी पावटणार, कारण की आपण आता 5 वाजता सुद्धा भावानं आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण बनलं. तर आपली व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर एक म्हशी चारण्याला शेतकऱ्याला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राम राम भावांनो.